नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं या लेक्चरमध्ये स्वागत आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत 11वी फिजिक्समधील चौथा जो टॉपिक आहे लॉज ऑफ मोशन, यामधील पुढचा पॉईंट कन्झर्वेशन अँड नॉन कन्झर्वेशन फोर्सेस. काय आहे कन्झर्वेशन किंवा नॉन कन्झर्वेशन फोर्सेस कशाला म्हणायचं हे आपण बघूया. त्या अगोदर कन्झर्वेशन म्हणजे काय? कन्झर्वेशन म्हणजे कॉन्स्टंट, आपण थोडक्यात म्हणूया कॉन्स्टंट, द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. जसं आपण हा शब्द वापरतो तसं कन्झर्वेटिव्ह आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह, हा कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस काय आहे, नक्की कन्सेप्ट काय आहे तो आपण या ठिकाणी बघूया. तर साधं उदाहरण हा फोर्स बघण्या अगोदर एक जस्ट मी तुम्हाला तुमच्या पुढे एक छोटासा प्रयोग करतो. त्या अनुषंगाने मी तुम्हाला त्या कन्झर्वेटिव्ह फोर्सचे एक्झाम्पल. ओके, सो आता यामध्ये बघा, हे सर्व पेन आहेत बरोबर. आता या ठिकाणी अशा पद्धतीनं आहेत, लक्षात घ्या. ओके, मी काय करतोय, आता हा पेन उचलतोय आणि परत माझ्या खिशामध्ये ठेवतोय. ओके, याची स्थिती थोडीशी कशी आहे, खाली आहे, याची स्थिती वर आहे बरोबर. परत मी तो पेन तसाच उचलून इथं ठेवतोय. पहिल्या प्रोसेसमध्ये काय झालं, पेन इथं आहे, त्याची पोझिशन ही आहे. मी काय केलं, वर उचलला आणि परत इथं ठेवला, वर उचलून इथं ठेवला. ओके, म्हणजे थोडक्यात काय, इथली आणि इथली पोझिशन, याला पोझिशन ए म्हणूया, याला पोझिशन बी म्हणूया. इथून इथंपर्यंत पहिली पोझिशन आली, नंतर मी त्याच पद्धतीनं खाली ठेवलं किंवा इकडून या पद्धतीनं येऊन अशा पद्धतीने ठेवलं, म्हणजे पाथ बदलला. मग काय काय होतंय, घडतंय बघा. ज्यावेळेस मी पेन इथून उचलतोय त्यावेळेस काय होतंय, गुरुत्वाकर्षण बलाच्या विरोधी कार्य होत आहे. गुरुत्वाकर्षण बल आपल्याला माहीत आहे, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल नेहमी केंद्रकाच्या दिशेनं म्हणजे खालच्या दिशेनं असतं, आपण म्हणतो विच इज ऑलवेज डायरेक्टली व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन्स. ओके, मग ज्यावेळेस उचलतोय त्यावेळेस काय होणार आहे, वर्क डन. काहीतरी फोर्स मी लावतोय, आपण फोर्स बघितले डेफिनेशन. ओके, फोर्स लावतोय, डिस्प्लेसमेंट घडतंय काहीतरी, आणि काहीतरी कार्य निश्चितच घडणार आहे. हे कार्य कुणाच्या विरोधात घडणार आहे, दॅट वर्क डन विच इज अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि त्यानंतर मी काय करतोय, हा पेन इथून खिशातून परत काय करतोय, इथं ठेवतोय किंवा या पद्धतीनं असं वेगळ्या मार्गाने आणून ठेवतोय. नंतर काय झालं, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षणाच्या बलाच्या दिशेनं कार्य घडलं. ओके, दुसऱ्या स्टेपमध्ये काय म्हणतोय आपण, द वर्क डन इज इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, मग कन्झर्वेटिव्ह फोर्स काय बघा, वर्क डन. आता ह्या दोन्ही प्रोसेसमध्ये आपण काय बघितलं, ह्या दोन्ही प्रोसेसमध्ये खालून वर पेन घेतला, वरून परत खाली ठेवला. या दोन्ही प्रोसेसमध्ये एअर रेझिस्टन्स, म्हणजे जे काय एअर रेझिस्टन्स आहे हा आपण निग्लेक्ट केलेला आहे, त्याचा विचार केलेला नाही. विथ निग्लेक्टिंग एअर रेझिस्टन्स, इफ एनी ऑब्जेक्ट विच कॅन बी लाईंग ऑन द ग्राउंड और लाईंग ऑन द लोअर स्टेप और लोअर पोझिशन अँड विच कॅन बी लिफ्ट with the help of our hand in the upward direction or in upward position, that time neglecting air resistance, that time work done is against the gravitational force. And again I can reverse it process, means I can change the path of that body, means that pen again I can keep at the same position. That time work done is in the direction of gravitational force. In this case air resistance is neglected. मग आपल्याला सांगता येईल बघा, वर्क डन बाय और अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज independent of actual path chosen. वर्क डन जे काय घडतंय, बलाच्या दिशेनं असेल किंवा बलाच्या विरुद्ध दिशेनं असेल, गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेनं असेल किंवा गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेनं असेल, हे त्या पाथवरती अवलंबून नसतं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, जस्ट मी तुम्हाला एक उदाहरण या ठिकाणी सांगतो. समजा एखादा ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे, पोझिशन ए असं म्हणूया आपण, आणि समजा दुसऱ्या ठिकाणी हा ऑब्जेक्ट आपण काय केला, इथून इथंपर्यंत नेला, समजूया, कन्सिडर करा. ओके, हा पहिला मार्ग आपण म्हणूया, दिस इज द फर्स्ट पाथ ए टू बी. परत मी काय केला, हाच जो काय ऑब्जेक्ट आहे हा मी या पद्धतीनं नेला बी या ठिकाणी. ओके, ह्याला दुसरा आपण म्हणूया पाथ कोणता आहे, सेकंड पाथ. जर समजा मी हाच ऑब्जेक्ट तिसऱ्या प्रकारे
असा नेला, हा तिसरा मार्ग. आता या सगळ्यामध्ये आपल्याला सांगता येईल दॅट conservative force, in conservative force, that work done is constant or conserved means what? आता वर्क डन इन फर्स्ट पाथ जर आपल्याला सांगायचं झालं तर W1 आपण म्हणूया, वर्क डन इन फर्स्ट पाथ विच इज इक्वल टू W2 इन सेकंड पाथ विच इज इक्वल टू W3 work done in third. Means work done in conservative forces is same. If its a path is different means it is independent of actual path chosen. पाथ कोणताही असू द्या मात्र वर्क डन तेवढंच घडणार आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला थोडक्यात हे जे काय कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे हा पाथ इंडिपेंडंट आहे सांग. अँड इट डिपेंड्स अपॉन इनिशियल अँड फायनल पोझिशन. कोणावर डिपेंड आहे? इनिशियल अँड फायनल पोझिशन. म्हणजे थोडक्यात कन्झर्वेटिव्ह फोर्सच्या बाबतीमध्ये आपल्याला काय सांगता येईल? दॅट कन्झर्वेटिव्ह फोर्स डज नॉट डिपेंड्स अपॉन ॲक्च्युअल पाथ आणि सेकंड आपल्याला सांगता येईल बेसिक काय? इट डिपेंड्स अपॉन द इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. इट डिपेंड्स, इट मीन्स conservative force. It depends on initial and final position of the object. ओके, थोडक्यात आपण म्हणतो ना इनिशियल पॉईंट, मग या थोडक्यात डिस्प्लेसमेंट जरी म्हटलं तरी आपण चालेल. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉईंट अँड फिनिशिंग पॉईंट. सो इट डिपेंड्स अपॉन दॅट वर्क डन डिपेंड्स अपॉन दी इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट अँड ऑल्सो डज नॉट डिपेंड्स अपॉन द पाथ ऑफ दॅट बॉडी विच इज ॲक्च्युअल चूजन वेन द वर्क इज डन. ओके, मग आपल्याला यानुसार काय सांगता येईल बघा, डेफिनेशन किंवा कन्झर्वेटिव्ह फोर्स कशाला म्हणायचं, ह्या दोन आपण बघितल्या कंडिशन्स. कन्झर्वेटिव्ह फोर्सची डेफिनेशन काय? वर्क डन बाय ऑर अगेन्स्ट द फोर्स विच इज इंडिपेंडंट ऑफ द ॲक्च्युअल पाथ चूजन इज नोन ॲज कन्झर्वेटिव्ह फोर्स, असं आपल्याला सांगता येईल. डेफिनेशन आपण बघूया. कन्झर्वेटिव्ह फोर्स the work done by or against the force the work done by or against the force which is independent on actual path is said to be conservative force. एक मार्कासाठी तुम्हाला विचारली जाईल बघा ही डेफिनेशन. द वर्क डन बाय ऑर अगेन्स्ट द फोर्स विच इज इंडिपेंडंट ऑफ द ॲक्च्युअल पाथ चूजन इज नोन ॲज कन्झर्वेटिव्ह फोर्स. आणि त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी एक्सप्लेनेशन त्याचं बघितलेलं आहे. दिस इज द एक्सप्लेनेशन. काय आहे, कशा पद्धतीनं हे सांगितलं आहे.
मी पहिलं एक उदाहरण दिलं पेनच्या बाबतीत, तेही त्या पद्धतीनं सांगा, किंवा हे पण मी वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलं आहे. सो दिस इज अबाउट कन्झर्वेटिव्ह फोर्सेस. ओके, कन्झर्वेटिव्ह फोर्स याला आपण म्हणायचं. मग कन्झर्वेटिव्ह फोर्स आपल्याला सांगता येईल. यानंतर जे काय वर्क डन घडतं आहे, दॅट वर्क डन विच रिफ्लेक्ट्स इन इक्वल अमाऊंट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, त्याला आपण म्हणजे काय जे काय वर्क डन घडतं आहे ते काय होतं आहे बघा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीमध्ये इक्वल अमाऊंटमध्ये कन्वर्ट होत आहे. मग कशा पद्धतीनं आपल्याला बघूया आपण पुढचा पॉईंट जो आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. अगोदर हे समजलं का बघा. ओके, बघा the work done by or against the conservative force work done by or against the conservative force which reflects an equal amount of change in potential energy. म्हणजे काय बघा, वर्क डन बाय ऑर अगेन्स्ट द कन्झर्वेटिव्ह फोर्स विच रिफ्लेक्ट्स अन इक्वल अमाऊंट ऑफ चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. जी काय चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आपण या ठिकाणी म्हणूया, हे इक्वल अमाऊंटमध्ये कधी होते. वर्क डन जे काय आहे, बलाच्या दिशेनं असू द्या, कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या दिशेनं असू द्या किंवा विरुद्ध दिशेनं असू द्या, ते इक्वल अमाऊंटमध्ये काय होणार आहे, पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपामध्ये काय होतं, चेंज होतोय. पोटेन्शियल एनर्जीमध्ये चेंज आपल्याला पाहायला मिळतो. आता बघा, दॅट टोटल मेकॅनिकल एनर्जी जी काय आहे, मेकॅनिकल एनर्जी कॉन्झर्व राहते. म्हणजे मेकॅनिकल एनर्जीमध्ये पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी आहे. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे बदल झाला होईल, कायनेटिक एनर्जीमध्ये बदल होईल, मात्र टोटल मेकॅनिकल एनर्जी जी आहे ही कन्झर्वेटिव्ह फोर्समध्ये आपल्याला सांगता येईल कॉन्स्टंट राहते. आता हे जे काय ही पोटेन्शियल एनर्जी चेंज होते आपण म्हणतो इक्वल अमाऊंटमध्ये, कशा पद्धतीनं बघा, इफ दॅट वर्क डन which increases the potential energy when, म्हणजे कार्य हे जर पोटेन्शियल एनर्जी वाढवत असेल, कधी वाढ होते पोटेन्शियल एनर्जीमध्ये, इफ द वर्क डन विच इज अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, when the object which the displacement of the object which is in अगेन्स्ट दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल समजा आपण कन्सिडर करा हे अर्थ आहे, इथून ऑब्जेक्ट वर न्यायचं आहे. ओके, त्यावेळेस काय होतं आहे, वर न्यायचं आहे म्हणजे काय करतोय आपण, गुरुत्वाकर्षण बल कसं आहे, mg म्हणून एखाद्या ऑब्जेक्टचं. ओके, सो एखादा ऑब्जेक्ट आहे ह्या पद्धतीनं, याला आपल्याला वर नेतोय. म्हणजे काय, याचं वेट, याच्यावरती असलेलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण म्हणूया खालच्या दिशेनं त्याचं वेट जे आहे ते W विच इज इक्वल टू mg. पण यावेळेस वरच्या दिशेनं जात असताना आपण काय सांगतोय, ग्रॅव्हिटेशनल एनर्जी जी आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी
ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी जी काय आहे ती काय होते, इन्क्रीज होते अन इक्वल अमाऊंट ऑफ. आणि या उलट समजा हा ऑब्जेक्ट वर आहे इथं आला, ओके, आणि या ऑब्जेक्टला आपल्याला खाली आणायचं आहे, म्हणजेच काय तर या ठिकाणी एम जी पण म्हणजेच एम जीच्या डायरेक्शनच असणार आहे. यावेळेस ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी जी काय आहे ही काय होते, डिक्रीज होते. सो दॅट conservative force work done by or against the conservative force म्हणजे ह्या दिशेनं असेल किंवा याच्या विरुद्ध दिशेनं असेल, which reflects an equal amount of change in म्हणजे रिफ्लेक्ट्स, समजा वरच्या दिशेनं असेल ऑब्जेक्ट किंवा कार्य घडत असेल तर रिफ्लेक्ट होतं, पोटेन्शियल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होते तेवढ्या प्रमाणामध्ये. आणि जर त्याच्या दिशेनं असेल गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेनं, कन्झर्वेटिव्ह फोर्सच्या दिशेनं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे, त्या दिशेनं होत असेल तर त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी तेवढ्या प्रमाणामध्ये डिक्रीज होणार आहे, असं आपल्याला थोडक्यात या ठिकाणी सांगता आहे. आणि मग जे काय वर्क डन घडतं आहे ते आपण कशा पद्धतीनं लिहू शकतोय बघा. सो डी डब्ल्यू, आणि हेच आपल्याला सांगता येईल दॅट सुरुवातीला आपण डी डब्ल्यू विच इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, इफ डी एक्स इज द डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट ऑब्जेक्ट, सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आपल्याला सांगता येईल. आणि हेच आपल्या कशा पद्धतीनं, सो टोटल वर्क डन आपण काय करणार, इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी एफ इंटू डी एक्स. म्हणजे थोडक्यात काय, हे लिहिण्यापेक्षा आपल्याला थोडक्यात सांगता येईल काय, दॅट वर्क डन विच इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, मग हेच आपल्याला कशा पद्धतीनं सांगता येईल, विच इज इक्वल टू u, that is the gravitational potential energy, which is equal to minus into dx or minus u which is equal to f into dx. अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल. आता यामध्ये पण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे जे काय आपण बघतोय हे म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स खालच्या दिशेनं आहे आणि डिस्प्लेसमेंट वरच्या दिशेनं होत आहे, तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांची डायरेक्शन साहजिकच विरोधी आहे, म्हणून निगेटिव्ह साईन त्या ठिकाणी येत आहे. ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. ओके, सो थोडक्यात आपल्याला या सगळ्यावरून कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी हे आपल्याला समजलं असेल. आता नेक्स्ट आणि लास्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस काय आहे ते आपण बघूया. ओके, नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स काय आहे, कशा पद्धतीनं, कन्झर्वेटिव्ह फोर्स आपण बघितला, नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. आता जसं मी पहिलं उदाहरण तुम्हाला मी सांगितलं की पेन खाली आहे, वर घेतला आणि खिशात ठेवला. ओके, यावेळेस आपण काय म्हटलं होतं, कॉन्झर्वेटिव्ह फोर्समध्ये एअर रेजिस्टन्स किंवा फ्रिक्शन किंवा एअर रेजिस्टन्स हे आपण निग्लेक्ट केलेलं होतं. ओके, आता ज्यावेळेस आपण नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स बघतोय, ड्युरिंग धिस प्रोसेस, ही प्रोसेस जी आपली चालू आहे, वर्क डन घडतं आहे, या प्रोसेसमध्ये फ्रिक्शन किंवा एअर रेजिस्टन्स जर असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, वी हॅव टू ॲडिशनल वर्क डन बाय or against the force, but it is strictly depends upon the path or chosen path and which is not recoverable. बघा कशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल, ड्युरिंग धिस प्रोसेस नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आपल्याला काय सांगता येईल, काय सांगता येईल, द फ्रिक्शनल or friction or air resistance when work by or against the force
the friction or air resistance is present, so additional work done is done which is strictly depend on path and not recoverable. Is known as non-conservative force. थोडक्यात काय बघा सांगता येईल आपल्याला, हे काही वर्क डन घडतं, जे काही कार्य घडतं, हे कार्य घडत असताना फ्रिक्शन आणि जे काय विस्कस ड्रॅग म्हणूया आपण, किंवा एअर रेजिस्टन्स म्हणूया, किंवा एअर ड्रॅग म्हणूया, जो काय हा जो फोर्स आहे विरोध करणारा, याच्यासाठी निश्चितच आपल्याला ॲडिशनल वर्क करावं लागणार आहे. आणि हे जे काय ॲडिशनल वर्क डन आपलं घडतं आहे, हे चूझन पाथवरती स्ट्रिक्टली डिपेंड्स असतं आहे. या अगोदर आपण काय म्हटलं होतं, दॅट फोर्स मीन्स कॉन्झर्वेटिव्ह फोर्स डज नॉट डिपेंड्स ऑफ द ॲक्च्युअल पाथ चूझन. त्यावेळेस आपण त्याला एअर रेजिस्टन्स किंवा बाकीच्या गोष्टी, जो फिजिकस फोर्स, ह्या सगळ्या गोष्टी किंवा ड्रॅग जे आहे हे आपण निग्लिजिबल म्हटलं होतं, कन्सिडर केलं नव्हतं. पण या ठिकाणी कन्सिडर केलं तर निश्चितच त्याचा परिणाम त्या वर्कवरती होतो आहे आणि त्या फ्रिक्शनमुळं याच्यामुळं आपल्याला ॲडिशनल वर्क करावं लागणार आहे. पण हे कसं असणार आहे, स्ट्रिक्टली डिपेंड्स अपॉन द पाथ ॲक्च्युअल चूझन अँड नॉट रिकव्हरेबल. जसं कॉन्झर्वेटिव्ह फोर्स हा रिकव्हरेबल आहे, तसा नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स हा रिकव्हरेबल नाही. साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स तुमच्या लक्षात येईल आणि ॲक्च्युअल पाथ चूझन जो आहे तो आपल्याला सांगता येईल. बघा, नदी, छोटीशी नदी आहे म्हणा, किंवा वाहतं पाणी आहे, पावसाचं पाणी आहे, रस्त्यावरून फुल व्हायला लागलेलं आहे, गुडघ्यापर्यंत पाणी आहे आणि तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा आहे. म्हणजे जे डिस्टन्स आहे, दिस इज द फ्लो ऑफ वॉटर. ओके, समजा तुम्ही इथं आहात, ही ए पोझिशन आहे, तुम्हाला जायचं आहे ह्या बी पोझिशनला, तुम्ही असं जाऊ शकताय. ओके, किंवा कसं, अजून कुठला प्रकार, हा पहिला प्रकार झाला. दुसरा प्रकार, तुम्ही इथून इकडं येऊ शकताय, तरी पण तुम्हाला क्रॉस करावंच लागणार आहे. हे पूर्णपणे टोटली काय. मग समजा तुम्ही इकडं आला, परत इकडं आला, परत इकडं आला. ओके, दुसरी गोष्ट, तुम्ही इथं गेला, पुढं आला, परत पाण्यातूनच इकडं चालला, परत पाण्यातूनच इकडं आला आणि परत बी पॉईंटला आला. मग आपल्याला माहीत आहे, पाण्यातून जात असताना पाण्याचा प्रवाह, पाणी जर आपलं पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जात असेल तर आपल्याला विरोध करतो आहे. पाणी म्हणजे काय, व्हिस्कॉसिटी एक्झर्ट, किंवा त्या पाण्याचा फ्लो विरोध करतो आहे. म्हणजे काय, व्हिस्कॉसिटी मीन्स द फ्रिक्शन इन द लेअर ऑफ दिस फ्लो ऑफ वॉटर ऑफ द लिक्विड, त्याला आपण व्हिस्कॉसिटी म्हणतो, व्हिस्कस ड्रॅग म्हणतो. त्या फ्लोच्या विरोधात जात असेल तर तुम्हाला विरोध होणार आहे. मग तुमच्याकडून कार्य जे घडणार आहे ते काय, तुम्हाला जोरात असं तुम्हाला काय करावं लागणार आहे, कार्य करत असताना तुम्हाला व्यवस्थित जावं लागणार. कधी कधी त्या पाण्याचा फ्लो एवढा असेल की तुम्ही पडून पण जाल. म्हणजे काय, तुम्हाला ॲडिशनल वर्क डन, फ्रिक्शन किंवा एअर रेजिस्टन्स किंवा व्हिस्कस ड्रॅग असं म्हणूया आपण. ओके, हे फ्रिक्शन फ्लुइड फ्रिक्शन आहे, त्याला म्हणतो पाण्यातून. म्हणजे काय, तुम्ही थोडं अंतर वाढवलं तर काय होणार आहे, तुम्हाला जास्त वर्क डन. म्हणजे काय, स्ट्रिक्टली पाथ डिपेंडंट. नुसतं इथंच येणार आहे तुम्ही बीला, काय फरक पडतो आहे का. तुम्ही म्हणणार पाण्यातून इकडं गेलं काय विरुद्ध दिशेनं, किंवा इकडं आलं काय आणि परत आला, पाण्यातून इकडून तिकडं करायला लागला आणि परत बीला आला, निश्चितच फरक पडतो आहे. तुम्हाला थोडा त्रास होणार आहे. ओके, तुमच्याकडून ॲडिशनल कार्य घडलं जाणार आहे आणि म्हणून त्याला आपण काय म्हणूया, नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. लक्षात आलं असेल तुमच्या मला काय म्हणायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीनं आपण
नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्ससुद्धा थोडक्यात आपल्याला सांगता येईल. म्हणजे थोडक्यात काय, पाथ जरी रिव्हर्स असला म्हणजे इथून इथंपर्यंत असला तरीसुद्धा, म्हणजे ए टू बी फक्त जरी असेल आणि बी टू ए जरी असला तरीसुद्धा इफ पाथ इज ॲक्च्युअल रिव्हर्स then also that force does not depends upon actual path chosen. जरी सरळ जायचं असेल आणि परत माघारी यायचं असेल तरीसुद्धा त्याच मार्गाने जायचं आहे आणि त्याच मार्गाने यायचं आहे तरीसुद्धा हा फोर्स इंडिपेंडंट नाही. साधं उदाहरण घेऊया, आहे हेच उदाहरण. पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेनं पाण्यातूनच तुम्हाला तिकडं जायचं आहे काही अंतराने, तिकडून इकडे यायचं आहे. पाण्याचा फ्लो तर तिकडं आहे. मग कशा पद्धतीनं, स्ट्रिक्टली डिपेंड्स अपॉन दॅट फ्लो. पाण्याच्या दिशेनं जाताना मदत करणार आहे, पाण्याच्या विरुद्ध दिशेनं जाताना तुम्हाला काय होणार आहे, तेवढंच अंतर विरोध होणार आहे. म्हणून हे पाथ स्ट्रिक्टली पाथ डिपेंडंट अँड नॉट रिकव्हरेबल अशा पद्धतीनं थोडक्यात आपल्याला सांगता येईल. म्हणजे बघा, आपण कन्झर्वेटिव्ह फोर्स, नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी थोडक्यात आपण बघितलेलं आहे. ओके, धन्यवाद. यानंतर पुढचा पॉईंट पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत